आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। ईश्वरपुरात कामगारांकडूनच मालकाला 2 लाख रुपयांचा गंडा, ऑइल एजन्सीच्या गोदामातून माल परस्पर लंपास। ईश्वरपूर येथील ऑइल एजन्सीच्या गोदामातून कामगारांनीच 1,91,000 रुपयांचे ग्रीस, ऑइलचे कॅन, बकेट लांबवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी विवेक आवळेकर वय 27, ओमनाथ नायकवडी वय 36, सुरेश लाखो वय 32 पूर्ण नाव व पत्ता नाही या संशयितांविरोधात ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। हा चोरीचा प्रकार 14 ते 25 एप्रिल दरम्यान घडला। ऑइल एजन्सीचे मालक जयंत संपतराव मोरे राहणार यमडी पवार चौक ईश्वरपूर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जयंत मोरे यांची ऑइल एजन्सी आहे। त्यांच्याकडे संशयित विवेक, ओमनाथ, सुरेश हे कामाला होते। त्यांनी महादेवनगरमधील गोदामात माल ठेवला होता। संशयित विवेक, ओमनाथ व सुरेश यांनी संगनमताने दिनांक 14 ते 25 एप्रिल दरम्यान वेळोवेळी गोदामातील 18 किलो ग्रीसचे डबे, 20 लिटर ऑइलचे 11 बकेट, 5 लिटर ऑइलचे 32 कॅन, अर्धा लिटर ऑइलचे 220 कॅन, 900 मिलीलिटरचे ऑइलचे 200 कॅन, 1 लिटरचे ऑइलचे 250 कॅन, 7.5 लिटरचे ऑइलचे एकूण 15 बकेट असा 1,91,000 रुपयांचा मुद्देमाल लांबवला।